आमदार बच्चू कडू यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे। अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी समाज कल्याण विभागाकडून ई रिक्षा देण्यात आलेल्या होत्या, मात्र ज्या दिवशी या रिक्षा दिल्या त्याच दिवशी त्या बंद पडल्या। या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती बच्चू कडू यांच्याकडे आलेले होते। गाड़ी भी पलटती सर। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। कृष्णा, आमदार बच्चू कडू यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची महत्त्वाची बातमी आहे, काय नेमकं घडलं? बस आपण जर पाहिलं तर या दृश्यांमध्ये आपल्याला बच्चू कडूंनी जे अधिकारी किंवा कंपनीचे जे मालक आहेत किंवा कंपनीचे व्यक्ती आहेत त्यांना मारल्याचं या ठिकाणी दिसतंय। काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या विश्रामगृहात जे आहे सुभेदारी, तिथे या ठिकाणी काही दिव्यांग लोक आले होते। त्यांना समाज कल्याण विभागाकडून ई रिक्षाचं वाटप करण्यात आलं होतं आणि त्याचा उद्देश असा होता की हे ज्या ई रिक्षा आहेत त्यातून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा। मात्र ज्या दिवशी या रिक्षा दिल्या त्याच दिवशी ह्या रिक्षा बंद पडल्या, कुणाला टो करून घरी घेऊन जावं लागलं आणि त्यामुळे त्या असून अडचण नसून खोळंबा झाला होता आणि त्यामुळे ते आज सगळे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ह्या सगळ्या व्यथा मांडल्यानंतर कंपनीचे अधिकारी आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मात्र त्याच वेळी त्या अधिकाऱ्यांना एक झापड मारण्याचं काम या ठिकाणी बच्चू कडू यांनी केलेलं आहे आणि ते प्रचंड या ठिकाणी संतापलेले देखील आपल्याला पाहायला मिळालेले होते। आपण एकंदरीतच पाहिलं तर आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी फोनवरती बोलू शकतो। कडू साहेब, तुम्ही आता या व्यक्तीला या ठिकाणी संतापल्याने त्याला मारलं, नेमकं काय कारण होतं एवढं तुम्ही संतापलं? मारलं कुठं? त्याला चोपडलंय मी, चांगली गाडी दिली म्हणून। मारलं कुठं? क्या मारा क्या तुझे को? कुठे आहे? दृश्यांमध्ये दिसत वांदा प्रॉब्लेम क्या है? हॅलो 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 कुठे कटला? हॅलो बोला बच्चू कडू जी। अधिकारी नाही आहे त्या अधिकाऱ्याने कंपनीचा हा माणूस आहे, एमडी ला पाठवलं नाही, याला काही माहित नाही, त्याला पाठवून दिलं आणि ह्या गाड्या ज्या वाटल्या गेल्या ई रिक्षा, या 1.5-2 लाख भेटणाऱ्या ई रिक्षा 3.5 लाखामध्ये सरकारनं खरेदी केल्या। कधी पलट चढावर चढत नाही, पेज बरोबर ठेवला नाही। म्हणजे दिव्यांगाच्या नशिबी एकतर काही भेटत नाही, भेटलं तर त्या दिव्यांगाच्या हक्कातलं खाणारी अवलाद असेल तर त्याला ठोकायलाच पाहिजे ना। बरं, वितरणामध्ये कुठेतरी घोळ झाल्याचं तुम्हाला माणूस आहे, हरियाणाची कंपनी आहे ही। हे रिक्षा खरेदी करताना त्यामध्ये घोळ झाल्याचं तुम्हाला वाटतंय का? दुसरीकडे रिक्षांचा दर्जा असेल आणि रिक्षा दिल्यानंतर बंद पडणं, नेमकं काय काळबेरं असू शकतं बच्चू कडू? नाही, याच्यामध्ये एकंदरीत रिक्षाचं जे हे आहे, आवाज तुझं माझंच मला येतोय, रिक्षामध्ये एकतर प्राइस हा खूप जास्त लावल्या गेली। त्याच्यामध्ये जो सीटा बसायला पाहिजे ते एकमेकाचे पाय तिथे बसू शकत नाही दोन। म्हणजे ज्या सीटवर बसली का समोरची जी सीट दिली ना, ती एक माणूस बसला का तिथे दुसरा जो बसायला पाहिजे तो बसूच शकत नाही। पेस मदत खरं तर कमी ठेवल्या गेला आणि कधी उलटू शकतं। ही गाडीचं जे बॅलन्स आहे ते बरोबर नाही आहे। 2 ते 10-15 गाड्या उलटल्या जाग्यावर। नक्कीच, धन्यवाद बच्चू कडूजी, आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।